बाबा आजचा कार्यक्रम छानच झाला नाही? हो हो छानच झाला. वर्षत सकल मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी. सारखी आपली ती पालेभाजी आणायची. मेला निवडायचा त्रास. मला मदत आहे का कुणाची? ही त्या पुस्तकात आणि तो त्या आरशात अडकलेला. काय कटकट आहे. पालेभाजी आणली तर पालेभाजीच का आणली म्हणतात. दुधी भोपळा आणला तर तोच का आणला म्हणतात. काय वाचतीये ना? ही सटर फटर मासिक वाचण्यापेक्षा अभ्यास करा. सेमिस्टर जवळ आलाय. हो बाबा या वर्षी हिची वारी नक्की. हा ए तुला मला चोंबडेपणा करायला कोणी सांगितलंय? हा तू तुझं बघ. केसाचे नुसते कोंबडे काढून गावावर भटकायला हवंय. अभ्यासाच्या बाबतीत बोललं की कशा मिरच्या जमतात ग. अगं तुझ्या मैत्रिणी बघ किती अभ्यास करत असतात त्या. जसे काय सगळ्यांचे तूच ट्युशन घेत फिरत असतो. हे बघा तुम्हाला काहीतरी बोला सांगते तू माझ्या कापूस आहे का घरात? कापूस आहे की. कशाला? कानात कोंबायला. काय घर आहे का मासळी बाजार आहे? या कार्ट्यांनी डोक्यावर एक केस शिल्लक ठेवलेलं नाही. अरे केस नाही तर नाही, डोकं तर राहू द्या जागेवर. अच्छा म्हणजे ही काही बोलली तरी चालतं. सगळं त्रास जसं काही माझ्याच मुळे. मी अगदी डोळ्यासमोर नको असतो काय तुम्हाला? चुप काय. ठीक आहे आई मी बाहेर जातो. उशिराच येईन. दोघांनी जीव अगदी नकोसा करून टाकलेला आहे. अरे थांब जरा. कशाला? जाऊ दे त्याला बाहेर. एवढीच घरात शांतता. हो हो जातो. घ्या शांतता. सकाळी आणलेलं मासे कानाखाली एक आवाज काढला पाहिजे. काय व्हायचंय? नेहमीच आमचे बाबा. अरे पण झालं काय त्यांना? त्यांना म्हणे शांतता हवी. ही शिस्त. त्यांना शांतता हवी आहे आणि स्वतःच किंचाळून अख्खी चाळ जागे करतायत. मग त्यात एवढं किंचाळ्या काय झालं रे तुझ्या बाबांना? काय बाबा आणि किंचाळे कधी? आता कमाल झाली. आता 2 मिनिटापूर्वी. म्हणून तर मी धावत आलो ना. काही शॉक वगैरे बसला का? शॉक नाही पण किंचाळल्या आनंतरावर मी माझ्या कानाने ऐकलं ना. आपण मला कसं नाही कळलं? बाबा का घर पुरत नाही म्हणून बाहेरून निघाला जातोय? आनंदराव शांत व्हा. असं अचानक झालं काय तुम्हाला? काय व्हायचंय वाटवे? याचं आणि विणाचं वागलं थोडस. असं होय. मग याच्यात तुम्हाला किंचाळायला काय झालं? बिचारे दचकून बायको सकट धावत आले ना. बघा ना. कोण किंचाळलं? तुम्ही किंचाळला.
मी हा? कुठे? अहो तुमच्या घरात दुसरीकडे कुठं? काय रे काळभा, मी किंचाळ असं सगळ्यांना बाहेर सांगतोयस? अहो मी नाही सांगितलं, हेच सगळे म्हणतात. अरे म्हणतात काय वाटवे, काय घाले मोरे? अहो पाहिलं ना, ही शिस्त म्हणजे आपण सगळे खोटं बोलतोय हे एकटे खरे. हो पण आता तुम्ही किंचाळ म्हणून तर आम्ही धावत आलो ना. बघ ना. मग काय बुवा? अरे बुवा नव्हे, काका. अरे काका. बरं बुवा. छे, छे, घरात बाहेर कुठे शांतता म्हणून नाही. ही शिस्त. आत गेले आणि चक्क दार लावून घेतलं. आता वाजवा. या वागण्याचा अर्थ कसं राहेल, आम्हाला बाहेर कसं राहावेल हे 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 तुमचं वागणं चाळीच्या शिस्तीत बसत नाहीये. काय शिस्तीत बसत नाहीये? हेच किंचाळायचं आणि मानभावीपणानं नाही म्हणून मोकळं व्हायचं. अहो आनंदराव, आपण चाळीत एकत्र राहणारी माणसं, हो ना. एकमेकांच्या मतीला धावून यायचं नाही तर त्याचा काय उपयोग सांगा बघूया. काय सांगू कप्पाळ? अहो मोरे काका, मी विणाला आणि सतीशला थोडस बोललो, त्यात मदत कशाला हवी? आनंदराव हेच अति होतंय, हे चाळीच्या शिस्तीत बसत नाही, स्पष्ट सांगतो. रहता है अफसोस है कि वो हमसे कुछ उखड़ा उखड़ा रहता है. मेरे सामने वाले. तू कुठे होतास, गातोस काय? इथे लफडावून बसलाय बघ. काय झालं काय? अरे आनंदराव रे, गेले. अरे अरे अरे, असे कसे गेले रे? अरे आरतीच्या वेळी तर होते, मी त्यांना खोबऱ्याच्या एका तुकड्याऐवजी 2 तुकडे दिले. म्हटलं उद्या माझे सासरे होणार आहेत ते. अरे त्यांनी किंचाळी फोडली. शेवटची ठरली असणार, शेवटची ठरली असणार. तुला सांगतो हार्ट अटॅक मध्ये हे असंच होता. अरे अरे बरं झालं आलास तू. हा घोळ संपव यार एकदा. सतीश धीर धर बाळा, आता मी आलोय ना. हो हो, अरे तुझीच वाट बघत होतो मी. बघणारच. हा. काही पैसे बिसे आहेत का? ए तू जरा ऐकून तर घे. तू घाबरे, आपल्याकडे वेळ आहे काय? फटाफट सामान आणायला पाहिजे. हे बघ तू काळजी करू नको, माझ्याकडे वर्गणीतले पैसे शिल्लक आहेत, मी सामान आणतो. कसलं सामान? बच्चा आहे. तुला सांगतो सतीश, या चाळीला फक्त तुझ्या वडिलांचाच आधार होता रे. या फुटक्या वाशांपेक्षा मी तुझ्या वडिलांवर आम्ही फार विसंबून राहायचो. त्यांचं ते उलट्या घागरी सारखं चकाकणारं टक्कल माझ्या डोळ्यासमोर येते रे सतीश. सतीश कसं होणार हे माझं, सतीश कसं होणार? अरे 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 पण तुला रडायला काय झाले? अरे हो, रडण्याचा अधिकार आज तुझा नाही का? रड बाबा, तू रड रड रड, काय काळजी करू नको, रड बिंदास. अरे प्रसंग काय तुझं चाललंय काय? मदत कर तिकडे जाऊन. अरे हो, मदत करा बाय. चल त्यांचं शेवटचं दर्शन घेऊया. काय? काय तुझं काय झालं काय? चल ना. अरे हो चल यार. येडा. कसं असं झालं? अरे काय? अरे खूप वाईट वाटलं. हे काय च- अरे इकडे पण चाल का तू? अरे तुला माहित का दुखावते बरं का तुला? हा? किंचाळायला काय झालं तुम्हाला? अरे मला 5 मिनिटं शांत बसू देत. हे असे गेले म्हणजे प्रॉब्लेम असा की हे असं त्याला घेऊन कसं जाणार ना? कुठलं? घरी काका तुम्हाला स्थळ काय, वेळ तुम्हाला काही कळतंय का? कुठं काय? राजा गधड्या यांनी किंचाळलो किंचाळलो म्हणून वेळा ठरवलेलाच आहे. आता तू पोचवायची व्यवस्था कर. नाही काय कुठे काय सांगितलं तुझं? तूच ठरवलं याला कसं नाही, बसेल नाही, उपाय अडवण्याचं काय? काय झालं माहिती का, मनी वसे ते स्वप्नी दिसी सारखं झालं. माझ्या आणि विड्यातला अडथळा दूर झाला असं मला वाटत होता. तुम्ही सगळे का थांबला तिथे? का निघाला होतं? आम्हाला अजून उत्तर मिळालेलं नाही. आपण किंचाळला का? शिस्त म्हणजे शिस्त. हा नाही म्हणजे आनंदराव त्यांना असं म्हणायचं की तुम्ही किंचाळा पण ते शिस्तीत बरं. हो ना, मग सांगा आनंदराव का किंचाळला तो? घेऊ का? अहो हे का आले तिथे? जेवायला आलेत, पानं घ्या. आनंदराव हे शिस्तीत होत नाहीये. वहिनी, आम्ही जेवायला आलेलो नाही. आनंदराव का किंचाळले याची चौकशी करण्यासाठी आम्ही सगळे आलो. किंचाळे हे आणि कधी? आणि मला कसं ऐकू आलं नाही? झालं समाधान? हं? पाटवे मोरे ही घरात असून हिला किंचाळी ऐकू आली नाही आणि तुम्हाला तुमच्या घरात ऐकू आली. सतीश तू
टाकलंस का रे? काय गाई पण एक नक्की की बाबा किंचाळलेला नाही. बॉम्बला म्हणजे शेवटी आम्हीच मूर्ख. ए मंदार, तुला कोणी मूर्ख म्हणायला नाही. ए आणखी लोकांनी कशा म्हणायला पाहिजे? अरे